हॅलो. आले साद आणि शाहिद दोघे मैदानात पोहोचतात. चला पहिली बॅटिंग आपण पाहिली गेली. सालिम इलेव्हनचे दोन खंदे समर्थक आले आले साद येतोय. पोहोचला साद. थोडा शांती घ्या. हॅलो. चला मॅच ऑन. तर एअर इंडियाचा एरोप्लेन चालू आहे. कॅमेरामॅनने तेही क्षणचित्र टिपलेत. असं वाटतं ते हवाई सुंदरी तिथून हात करते का? कॅमेरामॅनच्या प्रेमात पडली का अक्षय? काय कव्हरेज यार. ॲट्स ऑफ मित्रा. असं कव्हरेज आणि अशी क्लिअरिटी पाहिल्यानंतर ना प्रेमात पडावं असं वाटतंय रे. हां. क्या बात आहे एअर इंडिया. उद्योगीचा पहिला चेंडू बबलू साठी होता. ती बॅकर स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे थोडस कव्हर मध्ये. आपण पाहिलं गेलं शादाब होता. हा दामदगावची भिंत आहे ती. तिला भेदणं म्हणजे कठीण. तर आणि यूट्यूबचा कव्हरेज शादाबाईच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आहे. शादाबाई नजे युवा उद्योजक. चमचमत्या ट्रॉफीज आहेत असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून. आणि मुसाबाई आणि साजिद नजी यांचं हे नियोजन आयोजन. काही स्पर्धा थांबली होती. स्पर्धा सुरुवात झाली. चला चांगली स्पर्धा चांगली सुरुवात.
22 धावा फलकावरती आहे. अजून चालू असल्या कारणाने आपण थोडंसं बंद ठेवलं होतं माईक. अफजलचा हा चेंडू आपण पाहिला गेला इनसाइड एज होती. शॉर्ट टर्मेचा शतरक्षक त्या ठिकाणी आहे. बॅटची एनर्जी होती. चांगली चांगली सुरुवात आपण पाहायला गेलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 25.
35 झालेत 35. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आत्ता परत विचार केला तर इनिंगला भरपूर वेळ झाला. कृपया करून जास्त वेळ घेऊ नका. अरफाची आडाला आज त्यांनी पैशाचे उधळण भरपूर केले. युवा उद्योजक आहेत. भरपूर पैसे त्यांनी आज आमच्या खेळाडूंवरती गुगल पे ट्रान्सफर केलेत. संध्याकाळी जाताना आम्हाला भेटणार आहेत ते. इनसाइड एज आपण पाहिले गेले. आपण एक धाव या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुस्तकीन. नेरल प्रॉपर्टी आपण पाहिलं. नेरलपासून एकदम जवळ असलेलं हे नेरल प्रॉपर्टी होम. आणि सगळ्यापासून आम्ही ॲड करतोय. म्हणजे त्यांनी ऐकलं असेलच आपल्या हक्काचं. आणि स्वस्त घर जरूर आपण तिथे पोहोचा. सुव्यवस्थित रूम्स तिथे अवेलेबल आहेत. चांगल्या प्रकारचे हक्काचं घर प्रॉपर्टी आपली बनवू शकता. 0% इंटरेस्ट आणि सर्व ॲम्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपल्या हक्काचं नेरलपासून आणि तिसरी मुंबई म्हटलं जाणाऱ्या या परिसरामध्ये आपल्या हक्काचं घर तुम्ही घ्या. माथेरानसारखं निसर्गवय ठिकाण आणि फरानबा यांचं ही नेरल होम प्रॉपर्टी. जरूर संपर्क साधा. हिटोवर पेशे बराच काल चेंडू हवेमध्ये साधनं जे होता त्या ठिकाणी तो याच्याही चेंडू आर पार. चेंडू जाऊन पोचलाय. 6 धावेसाठी षटकार. पहिला चेंडू सिंगल नंतर दुहेरी बघा 1 2 आणि त्यानंतर डायरेक्ट 6. म्हणजे 1 आणि 2 एकाचा डबल केला 2 होतोय. त्याची संख्या झाली 3. 3चा डबल होतो 6. म्हणजे 1 2 आणि 6 3 चेंडू. म्हणजे तिघांचा जर आपण विचार केला प्रति चेंडू 3 धावा. जिशानबाई नमस्कार. जिशानबाई पारितोषिक लावतो पण आजपर्यंत तो घेतलंच नाही कोणी. आणि घेतलं तरी तो वापस घेतो. त्याचं टेन्शन नाही. हां जिशानबाई. गोलंदाज तयार. इथे चांगला फटा बैठक मारले गेले. गॅपमधून चेंडू टाकला. 1 बाऊ चेंडू होतो फरार. रस मिळती 4. इथे आला दणदणीत चौकार. 4 धावा. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48. 48 धावा. अरफात अडाल आमच्या सोबत आहेत. इथे मजा घेतात. एन्जॉय करतात. इंजर्ड आहेत तेही मैदानात दिसले असते पण क्रिकेट खेळतानाच पडलेत. बॉक्स क्रिकेट त्यांचं आवडतं केले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. मुस्तकीन पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. समोर बबलू साठी हा पुढचा चेंडू असेल. चांगला आपण पाहतो माझा चेंडू जरूर आपण पाहिलं गेला. लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये चेंडू जरूर धावतो आहे. क्षेत्ररक्षक थर्ड मॅन झोनमध्ये चेंडूचा फील्ड केला जातो आहे. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. बॅटची कडा जरूर घेतली होती. या 2 धावेने स्कोरकडे अग्रेसर झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्धशतक धावफलकावरती लागले. 50 धावा धावफलकावरती. पाच चेंडू झाले दादा. 5 झाले. 5 पंच बरोबर सांगतात आमचे. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय या इनिंगचा. ओरपीच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मुसेफ त्या ठिकाणी तैनात. त्याच्याही चेंडू होईल डोक्यावरून पार. रस मिळती 6. इथे आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण पाहतोय नेरल बदलापूर या रोड लगत डायमंड प्रोजेक्ट आपण पाहतोय. डायमंड हाईट्स नेरल बदलापूर या रोड लगत दामत गावाच्या एकदम जवळ आलं हा प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत. मिनी थिएटर्स मिनी तिथे आपण पाहतो शॉपिंग मॉल्स असणार आहेत. 12 मालाचा हा प्रोजेक्ट 12 फ्लोर्स
12 मालेचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. 13 मालेचे 3 टॉवर्स, 13 मालेचे 3 टॉवर्स असतील. सुव्यवस्था सुंदर ॲम्युनिटीज त्या ठिकाणी असतील. तर जरूर या प्रोजेक्टसाठी आपण भेट द्या. आपण गुगलवरती हे डायमंड हाईट्स सर्च करू शकता आणि याचे प्रोप्रायटर 7 बाय साजिद नजे, आबिद खोत, अरबाज अडाल, जाहीर अढाल. आणि जरूर आपण संपर्क साधा, कारण चांगला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टला भेट द्या. आणि रोड लगत आपण पाहतोय पलीकडे मध्य रेल्वे आणि समोर नॅशनल हायवे आणि त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. आणि डुप्लिकेट आपण नाही म्हटले जाणार, कारण ओरिजिनल काम आहे ना तुमचं, ओरिजिनल काम. डायमंड जरी हिरानंदानी जो प्रोजेक्ट आपण पाहिला गेला त्या प्रोजेक्टप्रमाणे मिनाज भाईजान, समीर भाई आ जाओ स्टेज पे. मिनाज भाईजान आ जाओ. चला, यानंतरची मॅच वकास 11 आणि सौद 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. मुसा आणि मुसासोबत अफजाल अशी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. खालिद मौलाना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. विजयासाठी आपण पाहतोय 57 धावांची गरज आहे. आणि योगेश दादा जरूर सांगेल तुम्हाला, अखिल म्हटलं गेलं तर पहिल्या DPL पासून अनेक आणि 1-11च्या स्पर्धेमध्ये पण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक अफलातून गोलंदाज म्हणून अखिलकडे पाहिलं जात होतं. आता वीटभट्टीचा त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे ते थोडेसे बिझी असतात. पण अखिल बाबू ही करण अर्जुनची जोडी प्रॅक्टिसमध्ये नाही म्हणून, नाहीतर बाप खेळाडू आहेत, अफलातून खेळाडू आहेत. अखिल गोलंदाजी मार्क होते तयार. राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी मुसासाठी पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहायला गेला, थोडासा शरीराच्या जवळून जाणारा चेंडू पाहायला गेला, समोर पडला, चेंडूने उचली घेतली गेली. पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडू आपण पाहतोय, समोर चेंडू ग्लास होतो असताना. या दरम्यान या ठिकाणी पाहतो आणखीन एक ममदापूर गावचे युवा उद्योजक, एक नामवंत क्रिकेटपटू, नामवंत व्यक्तिमत्व गुफरान पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय गुफरानजी पोंजेकर साहेबांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. DPL 2025 7 बाय नजे आणि मुसाबाई यांच्या माध्यमातून सुरू असलेली या दामत प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या 36 इंच नाही तर 56 इंचीचा माणूस आहे, अफलातून गोलंदाजी करतो आहे. सध्या रजनी क्रिकेट आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दामत गावाकडून या खेळाडूचं नाव गौरलं जात आहे. अनेक स्पर्धा त्याच्या माध्यमातून त्याच्या अनेक मॅचेस जिंकला आहे तो अफजल. आपण पाहतो स्ट्राईकला आहे. दहा तलब ना, हाँ दामोद की A1 जोडी आहे. शॉर्ट पिच चेंडू तारीफ केली अफजाच्या आणि त्याच पद्धत शरीफतक चेंडू होता, त्याला खेचला डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावेसाठी अफजलच्या बॅटमधून आलेला बेहतरीन षटकार. षटकारच्या सहाय्याने 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट आली, अफजल स्ट्राईकला आला आणि अखिल मौलानाच्या या गोलंदाजीवरती हल्ला चढवत असताना लगवलेला षटकार. मिनाज भाईजान, आ जाओ धूप में मत यार, हम लोग आए क्या माइक लेके उधर, तो आप आ जाओ इधर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, चेंडूचा भरपूर समाचार, चेंडू पाठवला पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट मध्ये, कारण चेंडू भेटला होता या फलंदाज अफजलच्या बॅटच्या सॉल्ट मध्ये. 7 धावेसाठी आलाय, आणखीन एक षटकार. आणि जर अफजली 6 चेंडू 6 षटकार मारले ना, तर आमचे अडाल साहेब इथं आहेत, 7 बाय आहेत, एखादा गाला तरी देतील. आणि आणखीन एक आला तर 1000 रुपये अडाल साहेब आणि 7 बाय यांच्याकडून 500 रुपये. आणि मारला का या ठिकाणी बराच चेंडू हवेमध्ये, सकलन चेंडूकडे पाहतोय, चेंडू जाऊन पोहोचला A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. क्या बात आहे. अफजल 500 लागू झाले, लाजवाब. आणखीन जर 3 आले तर डायरेक्ट एक गाला आहे डायमंड हाईट्स मध्ये. 19 धावा 5 चेंडू मध्ये. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकारानंतर 3 षटकार खाल्ल्यानंतर पाहिलं गेलं ह्या डॉट चेंडू. 19 धावा फलकावरती पहिलं षटक समाप्त झालंय. चांगली सुरुवात. 10 तला A1 जोडी आहे. धन्यवाद. अफजल आणि बाबू यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली असेल. बाबू बोलेल ती झेल सोडली ती खतरनाक होती. आमचा अनस इंजिनियर या ठिकाणी उपस्थित झाला. अनस या व्यासपीठावरती या, बसा, आराम करा. पहिले षटक समाप्त झाले. 19 धावा फलकावरती. 57 धावांची गरज होती, म्हणजे अजूनही आपण विजयासाठी 38 धावांची गरज आहे. सकलेन चांगला चेंडू आपण पाहतोय, ग्लास केलाय चेंडूला. बबलू चेंडूकडे पाहतो, वेट वन वॉचची भूमिका. चेंडू त्यावर होईल फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने 23 धावा फलकावरती. 34 धावांची अजूनही गरज. 34 धावांची गरज. 17 चेंडू 34 धावा, प्रति चेंडू 2 धावांची गरज. इनसाइड एज. ओहो, काय घडतंय मैदानावरती आपण पाहिलं गेलं. सुफियान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सालिम 11चा हा ओनर आपण पाहतो, चेंडू फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता. सिंगल आली. सिंगलने 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 33 धावांची गरज आहे. सकलेन पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतो. राईट हँड राऊंड विकेट. खालवर टप्प्याचा चेंडू होता आपण पाहिलेला, बॅटच्या रगाडमध्ये आला नाही. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये बबलू चेंडूवर पोहोचला. सिंगल घेतली जाईल. सिंगल स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहतो युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते कुफरानजी पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. दूरवर चेंडू आपण पाहायला गेला. ताबीज होता त्या ठिकाणी. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एका सिंगलने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर लगातार 3 सिंगल पाहिले गेले. 7 धावा आल्या. धावसंख्या 26 या आकड्यावरती. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहतोय. राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडू आला. सर एक बॉल आहे सर. डॉट चेंडू आपण पाहतोय.
ओरपे चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला चेंडूला उड 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 चेंडू सीमारेषे पलीकडे साधा षटकार. अजून एक षटकार अफजलच्या बॅटमधून आला तर 500 रुपये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सहआयोजक 7 बाय साजिद यांच्याकडून हा पारितोषिक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 32. 25 धावांची गरज आता. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. असीम गोलाना मॅचसाठी तयार झालेत. सत्तावन्न धावा बनवायच्या होत्या. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. DPL मध्ये अनेक वर्ष मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नाव कमवलेला हा खेळाडू अर्थात खुराम. पहिला चेंडू चांगला चेंडू आपण पाहिलं. सकलेन चेंडू परत पोहोचलाय जरूर तिथून. सकलेना सालिम पण त्या ठिकाणी पोहोचलाय. एक सिंगल. आता मजा आहे कारण तर चेंडूच्या गणित रन बनवायचे. आता 11 चेंडू आणि 24 धावा. 2+ धावा बनवाव्याच लागतील तर मॅच जिंकायची आहे. दामोदरून काही वरिष्ठ मान्यवर नागरिक या ठिकाणी असतील तर या आजी माजी सतीश आपलं मनापासून हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. टॉपेज लागला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अकीब झेल या ठिकाणी पकडलाय. फलंदाज बाद. पहिला झटका पहिला. आता पहिला गडी गारत होतो. पहिल्या विकेटचं बदन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिला फलंदाजी झाले. हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 1 गडी बाद झालाय तो अफजल. अबुजर खुश आहेत कारण विकेट मिळवलं. आणि अबुजर आम्हाला बोलले होते अब्बास विकेट घेणार आणि अबुजरने सांगितलं चला बाहेर जा. अफजलला बाहेर जायला सांगितलंय अबुजरने. चला निघ. हां मुझाकिर मौलाना नवीन फलंदाज 1 डाऊनला मैदानावरती. ही खूप मोठी जोडी आहे. हां मुसा आणि मुझाकिर. मुसा मुझाकिर अखिल हां ही जुनी जोडी आहेत. अख्खा अक्रमजी टिवाले आज त्यांची मुलं त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळायला आलेत. बॅटची घेतले गेले. लाजवाब प्रयत्न. शाहिद भाई गिरेंगे तुटेंगे फुटेंगे फोडेंगे लेकिन पहिले डालेंगे. चांगला प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न होता शाहिद भाईचा. दिवस खराब आहे फक्त शाहिद भाई. त्याचं डाय परफेक्ट आहे. चेंडू खूप दूर होता. शाहिद भाईला भेटला नसता तिथं कोणी असता खेळाडू त्यालाही चेंडू भेटला नसता. पण शाहिद भाईचा प्रयत्न आहे. जोरदार टाळ्या जाऊन द्या मित्रांनो शाहिद भाईसाठी. काय प्रयत्न शाहिद भाईचा. अफलातून प्रयत्न शाहिद भाई. हा चेंडू भेटलाच नसता कुणाला कारण दूरवर होते. आम्ही पाहिलं गेलं बघा. खूप प्रयत्न खूप लांब होता प्रयत्न. हा काय प्रयत्न केला शाहिद भाईने बघा. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. चांगला प्रयत्न होता. तिथं कोणताही क्षेत्ररक्षक असताना मात्र भेटलाच नसता चेंडू. पण प्रयत्न सुरेख होते शाहिद भाईचे. तर रमेशभाई पैसेवाले या ठिकाणी उपस्थित झालेत या आपण व्यासपीठावरती. रमेशभाई पैसेवाले का का रमेशभाई दिवसातून 10 गाड्या बदलतात. ती कोणती गाडी कधी चालवतील माहीत नाही. या रमेशभाई. ओहो त्रिफाला चित. काय चेंडू स्वतःला यार करून घेतला. फलंदाज त्रिफाला चित झाला. धावांचा पाठला करत असताना मुझाकिर मौलानाला मैदानात थांबणं गरजेचं होतं पण इथे चुकी केले आणि या चुकीला माफी नाही. इथं फलंदाज बाद झालाय. मुझाकिर मौलाना 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना 5 धावा खर्च केल्यात आत्ता परत. गोलंदाज खुरमने अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. धावसंख्या पाहिजे ती 20. चेंडू शिल्लक आहे 7.
नवीन फलंदाज शादाबबाई मैदानावरती रवाना झाले. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इथे जर एखादा मोठा फटका आला अरफात बाय तर काही होऊ शकते या मैदानावरती. या मैदानात धावांचा पाठलागी सुरेख होतो. शादाबबाई यांनी जर सामना जिंकवला तर 7 नजे यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. चांगला चेंडू. इथे षटकाची समाप्ती झाली. येणारी 6 चेंडू आता विजयासाठी 20 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 20 धावा. उसामा अडाल 7 यांचे खास मित्र आहेत. पण उसामा अडाल बोलले तर दामत गावचा ग्रीनिज बुक आहे. सगळ्या हिस्ट्री त्याच्याकडे. जनरल नॉलेजची किताब म्हणजे उसामा अडाल. हा इथे किती कधी काय झालंय टोटल त्याच्याकडे ती नोंद आहे. दादा मुझे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. सलमान नजे अर्थात बबलू दादा एकच वादा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. याच्यानंतर वकास 11 वर्सेस सऊद 11 ही मॅच होईल. फिर एक बार शेर के साथ शेर भिड़ेगी. कौन जीतेगा? बब्बर शेर जीतेगा. तर सौद 11 आणि सौद बाय या स्पर्धेमध्ये अख्खा चांगला परफॉर्मन्स देतोय. साकीब बाय पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाले या पण व्यासपीठावरती. वाईट चेंडू. बघा फरहान नजे आणि अरफात अडाल सऊद जर तिथे अर्धशतक झलकवलं त्या इनिंगमध्ये तर अजमेरा कॉम्प्लेक्ससाठी 2 बुकिंग असतील. इनसाइड एज शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पाच चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावांची गरज. मॅच अजून समाप्त झाली नाहीये अर्थात मॅच समाप्त झाली नाही. अजूनही 3 मोठे फटके आले ना फरहानभाई. काही होऊ शकते. इथे कट केला चेंडूला. कव्हर आणि गल्लीमधून चेंडू काढला गेला. थर्डमॅन झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलंय. कौतुक करावं लागेल शाहिद बाईचं. काय क्षेत्ररक्षण आहे. आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवत असताना चांगली कामगिरी. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि मिशकातने जर झेल पकडला तर नेरल दरबारमध्ये जेव परत तुझं पोट भरत नाही तेव्हा परत तुला जेवण. ओरपे चेंडू आपण पाहतो गॅपमध्ये काढण्याचा प्रयत्न. अखिल बाई त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल आली. 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही मॅच समाप्त झाली नाहीये. अक्रमजी टिवालेने अशा अनेक मॅच अमराईच्या मैदानावरती काढल्यात. जेव्हा गरज होती गोलंदाजी केली, जेव्हा गरज होती फलंदाजी केली आणि जेव्हा गरज नसताना घरी पण आलेत. हां किंग मेकर आहेत ते दामतचे क्रिकेटमधले. साडीच आपण पाहिलं गेलं शरीरविद्यक चेंडू. धावाचा विकेट. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. या स्पर्धेचे संयोजक आहेत आपण पाहतोय मुसाबाई. संघाला विजय पथावरती नेण्यासाठी सलामीला गेले होते पण ती कामगिरी करता आली नाहीये. सिंगल वरती त्याही भरोसा ठेवला.
समी तिवाले कट करायचा प्रयत्न, दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू आपण पाहतोय. अजूनही आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावा, 43 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. इनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता, 8 चेंडू. अरफात भाई, अदनान भाई स्टेज पे आ जाओ. साथ भाई बुला रहे आपको. सूखो मत, गीले नहीं हुए आप, सूखने के लिए रखा नहीं आपको. आओ स्टेज पे बैठो. केब भाई, अदनान भाई आ जाओ स्टेज पे आ जाओ. आणि इथे शेवटच्या चेंडूवरती हे फटके अगोदर गरज होती, तो शेवटच्या चेंडूवरती आला. पण इथे आपण पाहतोय विजयी झालाय तो म्हणजे खुर्रम यांचा सालीम 11 संघ. आपण पाहतो सालीम खुश आहे कारण 2 सामने सालीम जिंकला, तो खुश आहे. 3 जिंकला. तर गुफरभाई पोंजेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आणि हा पुरस्कार असेल 30 धावांची केली साकारणारा बबलू. एकच वादा बबलू दादा ठरला या मॅचचा हिरो. या बबलू दादा, मी थांबतोय, तुम्ही थांबत नका, तुम्ही बघत बसा DPL दामत प्रीमियर लीग 2025. ऐकूया आवाज योगेश ढोले सर.